माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, खरं तर आपल्या देशामध्ये अशी प्रबोधन फेरी काढावी लागणं किंवा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करावा लागणं हा आनंदाचा मानावा की दुर्दैवाचा मानावा, अशा दोन विचारांमध्ये खरं कात्रीच सापडलेली मी स्वतः एक सुजाण नागरिक आहे असं मला स्वतःला वाटतं. आनंद यासाठी की आता येणाऱ्या नवमतदारांच्या मध्ये मतदानाचं महत्त्व त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जावं, या निमित्तानं आपण प्रबोधनाचं काम करतोय. हा एक आनंदाचा दिवस आहे. पण प्रत्यक्षात बघितलं गेलं तर दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की देशातली सगळ्यात मोठी लोकशाही, जी लोकशाही टिकणार आहे खरं तर मतदारांच्या मतदानावरती. पण आजपर्यंत आपल्या मतदानाचं आपण बघितलं तर टक्केवारी आजपर्यंत 70% पुढे गेलेली नाहीये. याचा अर्थ 30 ते 40% मतदार जे आहेत ते आजपर्यंत आपल्या घरातच असतात. म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदान करायला मात्र ते जात नाही. बऱ्याचदा त्यामागची भूमिका नेमकी काय असावी, तर कधीतरी असा विचार मनात येतो की बऱ्याचदा या लोकांना वाटत असेल की निवडून कोणीही आलं, म्हणजे निवडणूक लागल्यानंतर निवडून येणारा माणूस कोणी जरी असला किंवा कोणता जरी पक्ष असला तरी त्या सर्वसामान्य मतदाराच्या आयुष्यात फारसा फरक पडताना दिसत नाही. आणि म्हणून मग मतदार उदासीन झालेत का, असा एक प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर उभा राहतो. पण त्याचबरोबर एक गोष्ट खरी आहे की ही जी लोकशाही आहे ही लोकशाही टिकवून ठेवायची असेल तर आपलं जे राष्ट्रीय कर्तव्य आहे मतदान करण्याचं, ते राष्ट्रीय कर्तव्य बजावताना आपण बऱ्याचदा दिसत नाही. आणि त्यानंतर मग देशाचे हाल हवाल बघितली किंवा निवडून आलेले सत्तेवर बसलेले जे लोक आहेत ते आपल्यासाठी काहीच करत नाहीत, यासाठी मात्र आपण सगळेजण सातत्यानं एकमेकाशी बोलताना किंवा त्याविरुद्ध बोटं मोडताना दिसतं. पण मग हे जर बदलायचं असेल, परिवर्तन आणायचं असेल, चांगली गोष्ट करायची असेल तर तो बदल करण्यासाठी मतदानाच्या पेटीतून आपलं मतदान करणं आणि योग्य माणूस, विचार करणारा, आपले जी धोरणं आहेत ती आपल्यासाठी राबवणारा असा माणूस सत्तेच्या ठिकाणी बसवणं, ही मतदान पेटीतून करण्याची जनजागृती करणे. या ना या हळूहळू चला, हळूहळू. बोर्ड दाखवा इकडं, बोर्ड दाखवा इकडं. हाँ चला 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 चला. चालेल दाखव. बोर्ड लावा म्हणते ठीक आहे. बोर्ड लावा
समकक्ष माझ्या वयाचे समकक्ष आहेत म्हणून मी त्यांना विद्यार्थी मित्र हा शब्द वापरतो. त्याला कारण असं आहे की जे वयाने माझ्या बरोबर मित्र वगैरे आहेत, जे सुज्ञ नागरिक वगैरे जे आहेत, त्यांना मतदान काय, त्यांना हक्क काय आहे, त्यांच्या एका मतामुळे काय चेंज होऊ शकतो, काय काय नाही याचं त्यांना गांभीर्य राहिलेलं नाही. म्हणून आपलं जे हा दिवस आपल्याला साजरे करायची वेळ आलेली आहे. आपण फक्त हक्क सांगतो की मला पाणी मिळालं पाहिजे, मला रस्त्याची सुविधा मिळाली पाहिजे, मला लाईट मिळालं पाहिजे, माझी मुलगी घरापासून बाहेर जाते, जास्त वेळ थांबते, तिला सुरक्षा मिळाली पाहिजे, असा कायदा व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. आपण सगळं हक्क सांगतो, पण आपलं जे कर्तव्य आहे मेन, हे आपण त्यापासून फार लांब जात आहोत. मित्र, मला एक सांगावंसं वाटतं की तुमच्या एक लक्षात आलं असेल की हे सगळे विद्यार्थी आहेत, हे काही मतदार आजचे किंवा उद्याचे मतदार नाही, यांना मतदार व्हायला अजून 10-12 वर्ष चावले आहे. पण तरी पण हे विद्यार्थी इथं एकत्रित होऊन त्यांनी इथं प्रभात फेरी वगैरे काढली, जनप्रबोधनाचे याचं काम त्यांनी हा जो विडा उचलला. कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेले ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, बदामबाई गांधी माध्यमिक विद्यालय, सुंदरबाई कन्या विद्यालय आणि ज्ञानेश्वर महाविद्यालय या सर्व संस्थांचे विद्यार्थी, तेथील सन्माननीय शिक्षक वर्ग, प्राध्यापक वर्ग, त्याचप्रकारे या ठिकाणी व्यासपीठावर जमलेले जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका, केंद्रप्रमुख, त्याचप्रकारे पंचायत समितीचे प्रतिनिधी, त्याचप्रमाणे जी पत्रकार मंडळी या ठिकाणी आलेली आहेत, लेझिम पथकाचे जे सर आहेत आणि या ठिकाणी हा कार्यक्रम ऐकणारे जे काही नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत, या सर्वांना अभिवादन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करू. प्रास्ताविकात मी असं सांगेल की राष्ट्रीय मतदार दिवस जो आपण साजरा करतोय याची सुरुवात आजपासून 6 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये झाली होती आणि याचं मुख्य उद्दिष्ट हे आहे की मतदानामधील जी सुप्त भावना आहे लोकांच्या मनात ती थोडी जागृत करून जास्तीत जास्त मतदार
यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं। याच्या पाठीमागे हेतू हा आहे की जर आपण सर्व जर मतदान करायला गेलो तर योग्य नेता निवडीला आपण त्याची मदत होती, देशाला मदत होती, राज्याला मदत होती। आपण पाहतो की आजकालच्या जीवनामध्ये सर्व धावपळीचं वातावरण आहे। मुलांना शाळेत पाठवणे, नोकरी करणे, कामावर जाणे, इतर उद्योग सांभाळणे, आणि अशा कामामध्ये जर आपण बघितलं तर हे जे राष्ट्रीय कार्य आहे यामध्ये थोडंसं आपण जावं की नाही जावं, तिथं गेल्यावर आपल्याला लाईन लावावं लागेल, आपला वेळ जाईल, उन्हात उभा राहावं लागेल, पाणी मिळेल का नाही, ह्या भावना आपण घेऊन आजपर्यंत इथं आलेलो आहे। परंतु जर आपण खरंच देशासाठी काही करायचं असेल तर आपल्याला ह्या भावना थोड्या वेळ बाजूला ठेवून उत्स्फूर्त याने बाहेर येऊन आपल्याला मतदान केलं पाहिजे।